काँग्रेस आमदाराची महाराष्ट्र तोडण्याची भाषा बोलली जाते। मुंबईलाही केंद्रशासित प्रदेश जाहीर करा। कर्नाटकच्या काँग्रेस आमदारांनी ही मागणी केली आहे, त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। आमदार लक्ष्मण सौदी यांच्या मागणीनं वादाची शक्यता निर्माण झाली आहे। महाराष्ट्रातील नेत्यांवर सौदी यांनी निशाणा साधतानाच बेळगावचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केलाय। बेळगावसह सीमा भाग केंद्रशासित करावा अशी मागणी महाराष्ट्रातील नेते करत असतील तर आम्ही देखील मुंबई प्रांताचे भाग आहोत असं सौदी यांनी म्हटलंय। बेळगावला केंद्रशासित करण्याचा महाराष्ट्रातील नेत्यांचा मानस असेल तर मुंबईला केंद्रशासित प्रदेश करावा, कशा प्रकारचा प्रस्ताव आपण केंद्राकडे पाठवू असं देखील त्यांनी म्हटलं आहे। अशी भूमिका सदनासमोर बोलताना सौदी यांनी मांडली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत रामराजे शिंदे, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। रामराजे, आपण बघतोय काँग्रेस आमदाराची ही महाराष्ट्र तोडण्याची भाषा पाहायला मिळते, नेमकं काय घडलं आणि त्यांनी काय वक्तव्य केलंय? बिलकुल, जसं की महाराष्ट्रामध्ये अधिवेशन चालू आहे तसंच कर्नाटकमध्ये सुद्धा अधिवेशन चालू आहे आणि बेळगावमध्ये हे अधिवेशन चालू आहे। तिथले आमदार लक्ष्मण सौदी यांनी अतिशय तिखट भाषेमध्ये वक्तव्य केलेलं आहे आणि त्यांची भाषा अशी की परवा महाराष्ट्रातील एका बुद्धिभ्रष्ट नेत्याने बेळगाव सीमा प्रश्न भाग जो आहे तो केंद्रशासित करावा असं वक्तव्य केलं आहे। तर आम्ही सुद्धा पूर्वज मुंबईचे आहोत आणि मुंबईमध्ये वास्तव्यास होतो, त्यामुळे मुंबई सुद्धा महाराष्ट्रापासून वेगळी करावी आणि केंद्रशासित करावी अशी आम्ही प्रस्ताव पाठवू, अशी आम्ही विनंती करू, अशा प्रकारचे वक्तव्य करण्यात आलेलं आहे। त्यामुळे नाराजी जी आहे ते आमदाराची हेच दिसून येते की जे वक्तव्य करण्यात आले की केंद्रशासित करावं म्हणून। शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील काही नेत्यांनी अशी मागणी केली होती की केंद्रशासित प्रदेश करावा बेळगाव किंवा सीमेवरती भाग आणि त्याला उद्देशूनच लक्ष्मण सौदी यांनी सांगितलेलं आहे की अशा प्रकारची जर मागणी होत असेल तर मग मुंबई पण वेगळी करा। आता मुद्दा हा आहे की जर काँग्रेसच्या आमदाराकडूनच अशा प्रकारचं जर वक्तव्य येत असेल तर उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या सोबतच आहेत, अलायन्स सोबत आहेत, शरद पवार त्यांच्या सोबत अलायन्स मध्ये आहेत आणि काँग्रेस हा पक्ष सुद्धा महत्वाचा आहे महाराष्ट्रामधली महाविकास आघाडीमधील। मग अशा वेळी यावर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना नेमकी काय भूमिका घेते हे पाहणं गरजेचं आहे। परंतु लक्ष्मण सौदी यांच्या आक्रमक या वक्तव्यामुळे वादंग उठणाऱ्या शंका नाही। निश्चितच रामराजे, त्यामुळे आता पुढे येणाऱ्या काळात वादाची ही शक्यता वर्तवली जाते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। मुंबईलाही केंद्रशासित प्रदेश जाहीर करा असं विधान काँग्रेसच्या या आमदारांनी केलंय, त्यामुळे आता मोठी खळबळ उडाली आहे। कर्नाटकच्या काँग्रेस आमदारांनी ही मागणी केली आहे। आमदार लक्ष्मण सौदी असं त्यांचं नाव आहे। त्यांच्या मागणीने आता वादाची शक्यताही वर्तवली जाते। महाराष्ट्रातील नेत्यांवर सौदी यांनी निशाणा साधतानाच बेळगावचा मुद्दा उपस्थित केलाय। बेळगावसह सीमाभाग केंद्रशासित करावा अशी मागणी महाराष्ट्रातील नेते करत असतील तर आम्ही देखील मुंबई प्रांताचे भाग आहोत असं सौदींनी म्हटलंय।